आय थिंक यंदा आहे ना काजूचं उत्पन्न कमी होणार आहे असं आय थिंक मला तरी वाटतं, कारण की सगळा मोहर जो आहे ना तो जळल्यासारखा दिसतोय, काळा कुळकुळीत. सुबह 8 बजे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ झाली, सकाळचे 8:50 झाले. मावशीने पंखा बंद केलं मगाशी म्हणून मला जाग आली, नाही तर अजून झोपून राहिलो असतो, कारण की मी सांगितलेलं मला 8 वाजता उठव. आता उठलो, बघूया आजचा दिवस कसा असणार आहे. आता पटापट तयारी करतो आणि बघतो कसं असेल काय असेल ते. तर मित्रांनो मी आता बाहेर आलो आहे घराच्या. तर घराच्या बाहेरचा व्ह्यू कसा आहे तो तुम्हाला दाखवतो. नदी जवळ आहे आमच्या गावात, म्हणजे घरापासून आमच्या, आणि सगळीकडे हिरवंगार वातावरण आहे. मागे तुम्हाला दिसत असेल तरी पण मी तुम्हाला दाखवतो. हा आहे ना, हा गांडूळ खच आहे. थांबा तुम्हाला नीट दाखवतो. हा आता प्रत्येक झाडांमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. हे नारळाच्या झावळ्या, हे नारळाचे झावळ्या असतात ना अशा, त्या तोडलेल्या त्या. ही सुपारीची झावळी आहे, ही सुपारीचं झाड आहे. सुपारीचं झाड बघ असं हिरवंगार असतं, असं मस्त. हे छोटं झाड आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला विहीर दाखवतो. विहीर, स्वच्छ पाणी, एकदम स्वच्छ पाणी असलेली विहीर दाखवतो. पाण्याचा तळ दिसतोय बघा, एकदम मस्तपैकी. सूर्यनारायण बघा मस्तपैकी आता या झाडांमधनं हळूच आपले प्रकाश सोडतोय. तर मित्रांनो असं आहे आमचं कोकण. इकडची सकाळ सुंदर आहे खूप. ही सकाळ मी तुम्हाला दाखवली. थोड्या वेळाने मी नदीवर जायचा प्रयत्न करतो. अजून ब्रश पण नाही केला आहे, आणि मावशीचा नाश्ता रेडी झाला आहे. आता पटापट ब्रश करायचा आणि नाश्ता काय ठेवला आहे ते खाऊन घ्यायचा, नाही तर मला ओरडा पडणार. परत घरी फोन करणं आईला आणि सांगणार तुझा मुलगा नाश्ता करत नाही म्हणून. त्यासाठी आता नाश्ता करून घेतो पटकन. नाश्ता केला तर सकाळचा व्ह्यू जाणार नदीवरचा. एक काम करतो, नाश्ता नंतर करतो. पहिले मावशीला थोडंसं काहीतरी राखपट्टी देतो आणि गाडी घेऊन सरळ नदीवर जातो. चला. हो, शेफ्टी खूप मोठी आहे. ही झाडात आलेली यांचं शोध ह्या साईडची.
त्याच्यावर मी ना हे पसरवलं काय ते होते ते अंड बाहेर घे. घाल मसाला भरपूरसा. भरपूर घालू. नको नको. तर मित्रांनो अशा प्रकारे रोल आमलेट रेडी झालेला आहे. त्या पद्धतशीर रोल आमलेट रेडी. टेस्टी झाला. आंघोळ केली तेच कपडे घातले. बॅग तिकडे आहे वरच्या घरी. तिकडे जातो आणि बॅग घालतो. काकाच्या घरी बॅग आहे. आता मी आहे मावशीच्या घरी. आता निघलोय मावशीच्या घरापासून. आता चाललोय काकाच्या घरी. तिथे मस्त व्ह्यू दाखवतो तुम्हाला. थांबा आता. दिन के 11:45 सुंदर व्ह्यू. चालत चालत निघालोय. आता माझा कझिन ब्रदर येतोय घ्यायला. तो बघा दिसतोय मला. दाखवतो. आजचा दिवसाची सुरुवात एकदम मस्त झाली आहे. आता इथून काकाच्या घरी जायचं. काकाच्या घरी जाऊन आल्यानंतर पुढे मग आपण संध्याकाळी परत फिरायला जाऊया मंदाराला घ्यायला. दोपहर 2:45 आता आम्ही निघालोय नदी किनाऱ्यावर जायला. बघतो आता नदीचा व्ह्यू कसा असेल तो तुम्हाला पण दाखवतो. मस्त एकदम छान वाटते. ते गावात फिरतोय. नदीकडे चाललोय. आता नदीवरचा व्ह्यू दाखवायचा आहे तुम्हाला. पण हे गावात बघा कसे हे मस्त छान केले एकदम. वाटेत आम्हाला मळा लागला. काय होतं? पळून गेले पटकन. पक्षी होते का खाली गवतातून पळाले. घोरपडी सारखे. याला तुमच्या गावाला काय म्हणतात सांगा. आम्ही याला लाजाळू म्हणतो. हात लावला का मिटते बघ कसे. तर मित्रांनो या ठिकाणी जाता जाताना एक गोष्ट दिसते आपल्याला. फणस आलेत. फणस. हा फणस रसाळे कापा आहे. हे कसं ओळखायचं असतं ना ते फक्त कोकणी लोकांनाच समजतं. ज्याचे काटे बारीक असतात तो असतो रसाळ. आणि ज्याचे काटे थोडे ब्रॉड असतात जाड असतात तो कापा. कापा फणस आणि बरका फणस. आमची मंडळी मला टाकून पुढे गेली. मी आता चाललोय. तर जी झाडं जी आमच्या पूर्वजांनी लावली आहे ना ती सध्याच्या पिढीने जपणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो नदीवर आलो. नदी पूर्ण 60% सुकली आहे. आता उन्हाळ्याचं सीझन आहे ना तर थोड्याफार प्रमाणात 20-1% पाणी आहे. वाहतं पाणी दिसतंय.
पाणी स्वच्छ आहे पण शेवाळ भरपूर आहे. हे बघा काही ठिकाणी प्लॅस्टिक वगैरे पण आलेलं आहे या ठिकाणी. तर मित्रांनो एकच सांगेल की कोकणात या, नक्की या, फिरायला या, मजा करा, एन्जॉय करा, पण इथे प्लॅस्टिक नका फेकू. प्लॅस्टिक कधीच नष्ट होत नाही. एक पिक्चरचा डायलॉग आहे, पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं. तर मित्रांनो हे सत्य आहे. प्लॅस्टिक नका इथे करू. नॅचरल आहे ना, नॅचरल राहू द्या, खूप छान वाटेल. ही जंगली झुडपं आहेत सगळी, नदीच्या बाजूला असतात ती त्या ठिकाणी. तर मित्रांनो नदी क्रॉस करायचं ठरवतो आम्ही. माझा गेला पण तिकडे, आता मी जातोय. थंडगार पाणी एकदम. पाणी एकदम गारगार आहे. ऊन आहे पण पाणी गार आहे. झऱ्यांचं पाणी आहे ना ते, म्हणून गार वारा सुटलाय. आणि इथे बघा नारळी पोपळीची झाडं बघा, नारळी पोपळीची. तर मित्रांनो इकडे ना एकदम प्रॉपर शांतता आहे. फक्त वाऱ्याचा आवाज थोडाफार जाणवतोय, कसलाच आवाज नाही. वारा आणि पक्ष्यांचे चिवचिवड ऐकायला येतं. ते अतिशय सुंदर आणि असं एकदम मनाला एकदम फ्रेश वाटतंय. चालताना पण पानांचा प्रॉपर आवाज येतोय. आणि या ठिकाणी एक गोष्ट, समस्या मोठी पुढील भविष्यात एक ना, नदीवर फिरत असताना एक समस्या आपल्याला जाणवते. भविष्यात ती भरपूर जणांना भेडसावू शकते. इथेच नाही, जगभरातल्या सर्व नद्यांमुळे अशी समस्या येऊ शकते. जे की बाजूला आता माती धसताना दिसते पाण्यामध्ये, ती माती धसून हळूहळू जमीन कमी होणार आहे. तर काय होतं म्हणजे हे मृदा प्रदूषण म्हणतात त्याला. काय म्हणतात? मृदा प्रदूषण. आणि हे जर थांबवायचं असेल तर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. म्हणजे याच्यावर जे उपाययोजना असतात ते तिथे दगड टाकून ती माती अडवली जाते किंवा बंधारा बांधला जातो साईडला. तसं केलं पाहिजे, नाहीतर मग ते मृदा प्रदूषण होणार आणि जागा हळूहळू कमी होणार. आणि तसं पण पृथ्वीवर 72% का 71% पाण्याने व्यापली आहे पृथ्वी. तर ही उर्वरित जी मृदा आहे ती आपल्याला जपायची आहे. ती कशी जपायची आहे ते आपल्यावरती, आणि त्या उपाययोजना वेगवेगळ्या पद्धतीने येतात, ते आपण केले पाहिजे. इथं जे भविष्य आहे ते धोक्यात आहे. ही जी आहे ती धोक्याची घंटा आहे, ती प्रत्येकाने डोक्यात ठेवली पाहिजे. परत नदीतनं चालतोय आता. मगाशी असा क्रॉस केला, आता पुन्हा इकडे झिगझॅग. तर मित्रांनो इथे ना किंगफिशर पक्षी दिसला होता, पण तो फोटो काढण्यानं आता तोडून गेला आहे. तो त्या कोपऱ्यात कुठेतरी गेला आहे. किंगफिशर पक्षाची खासियत असते, ते पाण्यालगतच असतात जवळपास. फिश खाणं ते पसंत करतात. इकडे ना बारीक बारीक मासे दिसत आहेत. तुम्हाला दिसत आहेत का नाही मला माहीत नाही, मी दाखवायचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो या ठिकाणी फिरत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते. ते म्हणजे आपण जेव्हा अशा नैसर्गिक स्रोतांमध्ये फिरत असतो ना, तेव्हा तिथे कचरा नाही केला पाहिजे. हे तर मी तुम्हाला सांगतोच. माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की तिथे असे घाण नाही केली पाहिजे आपण. पण या ठिकाणी ना काचेच्या बिअरच्या बाटल्या टाकून ठेवल्या आहेत. त्या बघून एकदम वाईट वाटलं मनाला. का माहिती आहे का? हे काचा फुटून आपल्याच पायाला लागणार आहे. आपल्या म्हणजे मनुष्य प्राण्याच्याच, आपल्याचपैकी कोणाच्या, माझ्या कोण मित्र असेल, भाऊ असेल, त्यांनाच लागणार आहे ती गोष्ट. कारण की नदीमध्ये गणेशोत्सव विसर्जन करतात. पण ते पण तुम्हाला माहीत असेल की कोकणसारख्या ठिकाणी
बऱ्यापैकी अजूनपर्यंत देखील मातीच्या मूर्त्या वापरतात आणि मातीच्या मूर्त्याच विसर्जन केले जातात. ही जी परंपरा आपल्या जुन्या लोकांनी जपून ठेवली, आताची पिढी पण जपून ठेवते. पण काही नालायक लोक जे असतात ते बिअरच्या बाटल्या वगैरे हे प्लॅस्टिक टाकणं हे इथेच थांबलं पाहिजे. का माहिती आहे, पुढे आपल्याला त्रास होणार आहे. भविष्यात तुम्हाला नाही, तुमच्या मुलांना कधीतरी गाव दाखवायला याल ना, तेव्हा हे बाटल्या आणि प्लॅस्टिक नाही दाखवायचं आपल्याला. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा प्लीज, ह्या गोष्टी नका करू. तर बाकी खूप चांगलं आहे, गाव मस्त छान आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय दाखवतो माहिती आहे का, नदीवर बांध घातला आहे तो दाखवण्यासाठी खास थोडासा पुढे आलो. नदीवर बांध घातला आहे लोकांनी, गावकीने मिळून बांध घातला आहे. बांध कशा पद्धतीने घातला आहे तुम्हाला दाखवतो बघा. तर मित्रांनो, असं आहे आपलं गाव. ज्या गावाची तुम्हाला मी ओळख करून दिली, तिथे माझे दोन्ही कझिन ब्रदर उभे आहेत. ही जी जास्वंदी आहे ना, ती फक्त आणि फक्त आमच्या कोकणात बघायला भेटतात, असा आमचा तरी अंदाज आहे. बाकीच्यांचं मला माहीत नाही, अजून कुठे दिसत असेल आनंद आहे. काजूची झाड आहे. काजूची झाडं कशी ओळखायची मी तुम्हाला दाखवतो. हे पान आहे ना, असं गोल असतं बघा. आणि ही फक्त काजूची झाडं आहे ना, या लाल मातीतच येतात व्यवस्थित. ही आमची रेड सॉइल. याला काजूचं कलम म्हणतात. ह्याच्यावरती जे हिरव्या रंगाचं फळ येतं, हे जे फळ आहे ना, ते मोठं होणार असं टमॅटो सारखं लाल लाल किंवा पिवळ्या रंगाचं. आय थिंक यंदा आहे ना काजूचं उत्पन्न कमी होणार आहे असं आय थिंक मला तरी वाटतं. कारण की सगळा मोहर जो आहे ना, तो जळल्यासारखा दिसतोय, काळा कुळकुळीत. त्याच्यामुळे काजूचं उत्पन्न कमी असणार आहे. तर याला ना आम्ही पावसाळ्यासाठी सरपण म्हणतो. काय म्हणतो? पावसाळ्यासाठी सरपण. लाकडाचे जे अवशेष असतात, लाकडं असतात ना जाळण्यासाठी, ते ठेवली जातात. आणि हे साठा करून ठेवतो वर्षभराचा, 12 महिन्यांचा. आणि खास करून पावसाळ्यासाठी. पावसाळ्यात बाहेर लाकडं ही ओली होतात, मग ही आता हे करून ठेवणार, सुकवून ठेवणार व्यवस्थित. नंतर मांगर म्हणून आमची जागा असते, त्या ठिकाणी आम्ही साठवून ठेवतो. आता ही उघड्यावर असणार, नंतर ही एका बंद रूममध्ये साठवून ठेवणार. त्याला झाडू बनवण्याची प्रोसेस चालू आहे इकडे. या ठिकाणी झाडू बनवतात ते काकी. आणि झाडू कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवतो. जशी केसांची वेणी विणतात ना, तशी ती वेणी विणली जाते. आणि त्यानंतर ठेवली जाते ती वेणी विणून. बघून घ्या वेणी कशी ती. नंतर ही अशी झाडू बांधली जाते व्यवस्थित. मूठ बघा कसली आहे ती. हिला अजून फुलवायचे म्हणजे हा आहे कोयता. हा कोयता मध्ये घालून थोडं फटके देऊन तिला फुलवली जाते. आणि फुलवून मग ती व्यवस्थित झाडू तयार होते. कमीत कमी 150 ते 200 रुपयाला आहे ही झाडू. ही अशी झाडू फक्त आणि फक्त कोकणात मिळते. आमच्या सिंधुदुर्ग, कुडाळ आणि रत्नागिरी या ठिकाणी अशी झाडू मिळते. बाकी सगळ्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या झाडू आपल्याला भेटतात. तुम्हाला हवे असेल तर कोकणी माणसांकडेच भेटणार. तर मित्रांनो, भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी मी आशा ठेवतो. आणि पुन्हा एकदा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.